नमस्कार, मी गणेश शिंदे. आपण पाहता जी मराठी न्यूज. बातमी म्हणजे पारदर्शकता. ज्यांनी महात्मा गांधीपासून हा पक्ष असा वाढत गेलेला आहे आणि ज्यांनी बेसिक किसान असू देत, कर्मचारी असू सगळ्यांसाठी जगण्याचा प्रयत्न केला. असेच आपल्याबरोबर काही काँग्रेसचे पदाधिकारी आहेत. आज ह्यांनी एक हेल्पलाईन नंबर जाहीर केलेला आहे, जो की शेतकऱ्यांसाठी आहे. शेतकरी हा मूळ आहे, बेस आहे. भारताला कृषीप्रधान देश असं देखील म्हटलं जातं. त्यामुळे शेतकऱ्याची व्यथा ही फार दिवसापासून आहे, परंतु आतापर्यंत कधीच संपली नाही असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. परंतु कुठेतरी एक मार्ग काढण्याचा प्रयत्न ह्यांनी केलेला आहे. आज आपने हेल्पलाइन नंबर किसान के लिए भेजे. क्या कहेंगे आज सर? एक अच्छी शुरुआत और इसके लिए बधाई देता हूं मैं मेरे किसान कांग्रेस के सभी पदाधिकारियों को, जिन लोगों ने अथक प्रयास के बाद में इस हेल्पलाइन का निर्माण किया और इसे लागू किया। इससे जो किसानों को लाभ पहुंच सकता है, जिन किसानों का नुकसान हुआ है, जिनको सिस्टम के बारे में एक्चुअल नॉलेज नहीं है, उन सारे लोगों को चीजें पता लगेंगी और उनको लाभ मिलेगा इससे भविष्य में। हेल्पलाइन नंबर जो है, उसमें क्या-क्या कर सकता है किसान? मतलब उसका प्रॉब्लम तो वो बताएगा, लेकिन अगर कोई डिप्रेशन में रहेगा, वो बोलेगा आपको उसका कुछ निकालेंगे हल आप। क्या-क्या कर सकते हैं? हेल्पलाइन में क्या-क्या आपका मतलब ख्याल है? देखिए ये आदरणीय राहुल गांधी जी का, आदरणीय मल्लिकार्जुन खड़गे जी का, हमारे आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष श्री सुखपाल सिंह खेरा जी का संगठन है, जिसे कि हम अखिल भारतीय किसान कांग्रेस कहते हैं। आप हमारे महाराष्ट्र के अध्यक्ष हैं किसान कांग्रेस के। हम लोगों का एक प्रयास है कि एक ऐसा समाज का निर्माण हो। ये प्रयास है और प्रयास होगा तभी कुछ आगे बढ़ेगा। प्रयास ये है कि एक ऐसे समाज का निर्माण किया जाए जो समाज के लिए समर्पित हो। ऐसे हेल्पलाइन के माध्यम से, जो आपने कहा कि कोई अगर आत्महत्या करता है या उसके मन में ऐसी भावना आती है, तो मेरा पूरा विश्वास है कि पूरे हिंदुस्तान में जो हम लोग एक लीगल फोरम खड़ा कर रहे हैं किसानों की सेवा करने के लिए, उनका साथ देने के लिए, क्योंकि ये जो लीगल के जानकार हैं, जो वकील जिन्हें हम कहते हैं, ये सारे लोग भी कहीं ना कहीं किसानों के बेटे हैं, उनके बच्चे हैं, उनकी बेटियां हैं। सैकड़ों ऐसे लोग हैं जो हम लोगों के साथ जुड़े हुए हैं, जो समाज की सेवा करना चाहते हैं कोर्ट में। तो मेरा पूरा विश्वास है कि यदि अगर किसी के मन में ऐसी भावना आती है और इस हेल्पलाइन पे वो आता है, तो हमारे संगठन के लोग जरूर उन तक पहुंच करके उनको काउंसलिंग इस तरीके से करेंगे और हम लोग उनके साथ खड़े रहेंगे, जिससे कि उनके बच्चे अनाथ ना हो। एक ये प्रयास है और आप मीडिया बंधुओं से निवेदन है कि इस प्रयास में आप लोगों का अगर साथ रहेगा, तो शायद से इसका रिजल्ट भी आप लोगों को देखने को और दिखाने को भविष्य में समाज को मिलेगा। आपके कार्यकाल में भी और जो अभी सत्ता चल रही बीजेपी उसके कार्यकाल में भी आत्महत्या का जो सिलसिला है अभी भी जारी है। इसके बारे में क्या ख्याल है? उसके बारे में कुछ ठोस हो सकता है क्या? देखिए, राहुल जी मानवता के प्रचारक हैं। उनके नेतृत्व में हमारा पूरा एक अटूट विश्वास है कि ये आत्महत्याओं का सिलसिला, मैं ये नहीं कहूंगा कि खत्म, बट हाँ, ये एक ऐसे अंजाम पे पहुंचेगा जहां पर कि एक इंसान ने जरूर 100 बार सोचेगा कि क्या ये करना मेरे लिए उचित है या नहीं है, मेरे बच्चों को अनाथ में क्यों करूं। डर के नहीं भागेगा, क्योंकि राहुल जी ने भय से लड़ना लोगों को सिखाने का काम किया है। और हमारा जो किसान कांग्रेस का संगठन है, मेरा पूरा अटूट विश्वास है इस संगठन में। मेरा परिवार जो है किसान कांग्रेस परिवार, पूरे राष्ट्र में गांव गांव तक जाकर के एक मजबूत इकाई के तौर पे राहुल गांधी जी के सैनिक के रूप में, मल्लिकार्जुन खड़गे जी के सैनिक के रूप में, आदरणीय सुखपाल सिंह खेरा जी के सैनिक के रूप में जाकर के हर गांव में तैनाती देगा अपनी, कि ऐसी कोई दुर्घटना भविष्य में न हो। महिलांना सक्षम करण्याच्या दृष्टीने किसान काँग्रेसच्या माध्यमातून शेतसखी हा उपक्रम आम्ही सुरू केलेला आहे. त्याच्यातून शेतसखीच्या माध्यमातून आम्ही महिलांचं संघटन उभं करतोय. त्याच्यानंतर महिला उद्योग जो आहे हा सुरू करण्याच्या संदर्भामध्ये देखील एक आम्ही संघटन तयार करायला लावलेलं आहे. जेणेकरून आज बघितलं असेल, की आमच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या का होतात.
तर आमच्या पिकाला भाव मिळत नाही. उत्पादन खर्चावरती आधारित जो भाव मिळायला पाहिजे तो मिळत नाही. आज खरं तर शेतीला उद्योगाचा दर्जा देण्याची गरज आहे. आणि शेतीला जेव्हा आम्ही उद्योगाचा दर्जा देऊ, तेव्हा आमच्या ज्या महिला असतील, आमचे जे बेरोजगार असतील, हे आज एक साधं उदाहरण जर घ्यायचं म्हटलं, तर टोमॅटो आहे. टोमॅटो आज 50 पैशापासून ₹10 पर्यंत विकला जातो. मात्र ह्याच टोमॅटोपासून जे केचअप तयार केलं जातं, हे ₹5 ला एका टोमॅटोपासून 10 केचअपचे सॅशे तयार होतात आणि एका टोमॅटोचे ₹50 तयार होतात. म्हणजे जर प्रक्रिया उद्योगामध्ये जर शेतकऱ्यांना आणला, आज काय झालं माहिती आहे का, शेती जी आहे ही शेती धनदांडग्यांच्या किंवा अंबानी तुमच्या अंबानी आणि अदानीच्या दोघांच्या घशात घालण्याचा प्रयत्न जो सुरू आहे आणि उद्योगामध्ये हे जी लोक आहेत, हे लोक सर्वसामान्य शेतकऱ्यांना उभं राहून देत नाही. आपण असं काही ठोस घेतलं आहे का, की जेणेकरून जो शेतीचा माल आहे त्याच्यावरती प्रक्रिया करून किंवा छोटे-छोटे व्यवसाय आपण अ, मुलाखतीमध्ये देखील पत्रकार परिषदेत सांगितलं, की शेतीपूरक व्यवसाय देखील आले पाहिजे. तर या संदर्भात आपण काही निर्णय घेतलेत, की असे आले पाहिजे, तसे आले पाहिजे, जेणेकरून ते चालले पण पाहिजे, त्याच्यामधून रोजगार पण निर्माण झाला पाहिजे. असं काही ठोस निर्माण केलंय आपण? आम्ही किसान काँग्रेसच्या माध्यमातून आता जे शेतकरी आहेत आणि ग्राहक आहेत, त्यांना डायरेक्ट जोडण्याचा आम्ही एक प्रयत्न सुरू केलेला आहे. आम्ही आता इलेक्शन नंतर लगेचच आम्ही पॅकिंगमध्ये भाजीपाला आणतो. तुम्ही तर बघितलं असेल तर तुमचं इन्स्टंट जे मॅगी आहे. मॅगी ज्या पद्धतीने इन्स्टंट म्हणजे त्याचा मसाला टाकला त्याच्यानंतर मॅगी तुमची 5 मिनिटात तयार होते. तसाच आम्ही भाजीपाल्याचा देखील आम्ही एक प्रोजेक्ट करतोय काय जो भाजीपाल्यामध्ये सर्व प्रकारचे सगळ्या महाराष्ट्राची जी चव आहे, म्हणजे वऱ्हाडी असेल, कोकणी असेल किंवा जी चव असेल ती चव देऊन मसाला देऊन त्याच्यामध्ये पॅकिंगमध्ये भाजीपाला आणण्याची एक प्रक्रिया आम्ही सुरू करतो आणि जे आम्ही 5,000 मुंबईमधल्या मध्ये 5,000 कुटुंबाचा सर्व्हे केलेला आहे आणि त्याच्या सर्व्हेच्या माध्यमातून जवळ-जवळ आम्ही 3,000-4,000 लोकांचा आमचा कन्सर्न आलेला आहे. त्या लोकांना भाजीपाला पुरवणार किंवा 3 स्टेपमध्ये आम्ही काम करणार आहोत. एक म्हणजे नियोजित शेती. म्हणजे याच्यामध्ये 2 एकर जी शेती असेल त्याच्यामध्ये महिलांचा सहभाग असेल. महिलांना गाई गायी असतील 4 गायी, 1 म्हैस त्याच्यानंतर गोटपालन असेल 5 शेळ्या असतील आणि 1 बोकड असेल. त्याच्यानंतर गावठी कोंबडी आणि त्याच्यानंतर अंड्याचा प्रोजेक्ट. म्हणजे गावठी जी अंडी असतात ते. याच्या माध्यमातून महिलांना जसं अमूलने गुजरातमध्ये महिलांसाठी रोजगार उपलब्ध करून दिला, त्या पद्धतीने किसान काँग्रेसच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये आम्ही महिलांसाठी हा उद्योग आणि जो भाजीपाला आहे म्हणजे तुमचा फ्लडवरती असेल, त्याच्यानंतर इरिगेशन ड्रिपवरती असेल किंवा शेडनेट असेल आणि याला प्रोत्साहन देऊन असे प्रोजेक्ट तयार करून या शेतकऱ्याला आणि शेतकरी शेतीमध्ये काम करणाऱ्या महिलांना उभं करण्याचं काम किसान काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही सुरू केलेलं आहे. काँग्रेसची बरेच वर्ष सत्ता राहिलेली आहे. परंतु काँग्रेसला कधी ₹1 पीक विमा हे कधी धोरण आखता आलं नाही. या संदर्भात कधी खंत वाटते? जे करून आता सर्वात जास्त फेमस झालेला आहे, की ₹1 पीक विमा. प्रथमतः काँग्रेसच्या कोणत्याच धोरणावरती एक शेतकरी आणि काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून मला खंत नाही. काँग्रेसनं 2% पीक विमा म्हणजे संरक्षित रकमेच्या 2% रक्कम शेतकऱ्यांना भरायची, ही योजना आणली होती. ही योजना आणत असताना काँग्रेसनं देशातल्या कृषी तज्ञांची मतं आणि कृषी क्षेत्रातल्या तज्ञ अधिकाऱ्यांची मतं व्यक्त केली. त्या अनुषंगाने ही आणलेली योजना होती. आणि आपण जे उल्लेख केला, की ₹1 पीक विमा ही काँग्रेसनं योजना सुरू केली नाही याची खंत वाटते का? तर ₹1 पीक विमा ही योजना या सरकारनं जी आणली, याचीच काही अंशी मला खंत आहे. त्याचं कारण आहे, की या ₹1 शेतकऱ्याला मिळणारा न्याय दुरापास्त झाला. दुरापास्त झाला. त्याचा अनुभव आज प्रत्येक शेतकरी घेतोय. त्याचं कारण असं आहे, की ₹1 भरला म्हणून शासन बाकीचे पैसे भरते. मी थोडा निष्काळजी झालो. माझ्या हक्काच्या मागणीसाठी मी थोडा निष्काळजी झालो. आणि उर्वरित रक्कम जे शासन भरतं, त्याचे संपूर्ण अधिकार त्या वितरणाचे 95 ते 99% अधिकार केंद्र शासनाकडे राहिले. त्यामुळं स्थानिकच्या म्हणजे गावातल्या शेतकऱ्याला न्याय मिळण्यासाठी गाव, तालुका, जिल्हा किंवा विभाग, राज्य
हे त्या टप्प्यामध्ये हतबल झालंय. असं वाटतं तुम्हाला? हो. आणि कंपनीच्या बाजूनं हे मार्गदर्शक सूचना बऱ्याचशा असल्यामुळं 100 जर क्रायटेरिया तुम्ही दाखवले गेले, त्यातला एखादा दुसरा तरी क्रायटेरिया त्याच्याकडून तुम्ही तो पूर्ण नाही करू शकत. आणि त्याचा आधार घेऊन कंपनी तुम्हाला न्याय हक्क जे तुमच्या हक्काची जी विमा संरक्षित रक्कम द्यायला पाहिजे, ती द्यायचं टाळते. आणि अशा वेळेस राज्य शासनानं हस्तक्षेप करायचा म्हणलं तरी कंपन्या त्याला फारसा प्रतिसाद देतात असं काही नाही. कारण त्याचं संपूर्ण नियंत्रण हे केंद्राकडून केलं जातं. मगाशी एक उल्लेख झाला, की ज्या पीक विमा कंपन्या आहेत, त्या राज्य शासनाच्या किंवा मुख्यमंत्र्याची पण तुम्ही म्हणले, की थोडंसं कमी ऐकतात किंवा ऐकत नाहीत. तर मग हे जे चाललंय सगळं, तर मग कंपन्याचा ह्याच्यामध्ये त्यांचा ठाम किंवा त्यांची एक भूमिका आहे, की जे कोणाचंच ऐकणार नाही, मग त्यांचा मनमानी कारभार आहे असं तुम्हाला म्हणायचं? मनमानी कारभार आहे, असं 100% म्हणता येत नाही, परंतु मनमानी कारभाराच्या जवळपास ते जातात. 100% असतं तर त्याचा आक्षेप घेऊन त्याला इथंच थांबवता आलं असतं. परंतु आत्ताच म्हणल्याप्रमाणे, की ते समजा 4 ओळी त्याच्यामध्ये लिहिलेल्या आहेत. परंतु त्या 4 ओळीमध्ये 2 शब्द असे घातलेत, की ते कंपनीला मदत करू शकतात. कंपनीला मदत अशासाठी करू शकतात, की ते शेतकऱ्यांचा न्याय हक्क टाळण्यासाठी त्या 2 शब्दाचा ते आधार घेऊ शकतात. अशा पद्धतीची ही कायद्याची रचना 2016 पासून झालेली आहे. ती काँग्रेसच्या कालावधीमध्ये अशा पद्धतीची तरतूद अशी काही नव्हती. आणि याचं म्हणजे मी मगाशी सांगितलंच, की ह्याचं टायटल पण बदललं गेलं. पण ठीक आहे. त्या प्रत्येक सरकारची वेगळी पॉलिसी असते. काय आहे, ₹1 पीक विमा जो आहे, ही बी सरकारची पॉलिसी आहे. काही त्यांना चांगले त्याच्यातून काही चांगल्या कल्पना सुचल्या असतील. पण ह्या त्रुटी अशा आहेत, की ह्या ₹1 पीक विमा नको म्हणायची बारी आली. हे सरकारनं जाणीवपूर्वक केलंय हा माझा आरोप नाही. पण ₹1 नको म्हणण्या इथपर्यंत कंपनीला वाव ठेवला, त्रास की होतो, या गोष्टीचा त्रास होतो, की कागदपत्र असू देत किंवा बाकीच्या त्यांच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करता ती ₹1 पीक विमा नको असं म्हणायला काही हरकत नाही असं म्हणताय. सर बहुत साल मतलब कांग्रेस ने भी राज्य किया है, लेकिन अब तक बीजेपी रहेगा या कांग्रेस रहेगा, हामी भाव अब तक किसान को नहीं मिला। क्या हुआ है, क्या नहीं हुआ है, वो तो एक इतिहास है, वो सबके सामने है। लेकिन आज जो है हालात, इसमें कांग्रेस समर्पित भावना से ये प्रण ले चुकी है कि यदि उन्हें मौका मिला तो एमएसपी 100% लागू होगी। शायद से मेरा इतना कहना बहुत है। बीजेपी जो है वो कहीं से भी किसानों की हितकर नहीं है। वो शहरी व्यवस्था, कंक्रीट का जंगल, उसमें विश्वास करती है। कांग्रेस आज भी गांव देहात से जुड़ी हुई है, किसानों से जुड़ी हुई है, उनकी भावनाओं से जुड़ी हुई है। आप सर बोल रहे हैं कि बीजेपी कांग्रेस के खिलाफ है, सॉरी बीजेपी किसानों के खिलाफ है, लेकिन बीजेपी ने जो पीएम किसान का जो मुद्दा है, पीएम किसान योजना है, वो राज्य शासन भी लागू कर रहा है और केंद्र शासन भी लागू कर रहा है, उसी ने चालू किया है। सर आपके जो इतिहास था, मतलब आपके कार्यकाल में भी आप कर सकते हैं। सर, एक बात बताइए मुझे, आप कह रहे हैं कि उन्होंने लागू किया, किस कीमत पे लागू किया, किस व्यवस्था के तहत लागू किया? उन्होंने प्लेटर पे सर्व करके किसी सोने की थाली में सजा करके ना किसानों को नहीं दिया है। उन्होंने किसानों का खून चूसा, प्रताड़ित किया, मारा, पीटा, उनके कत्ल किए, उसके बाद में दिया। उसे देना कहते हो आप? वो एक भय के तहत उन्होंने कि कहीं ये किसान उनके विरोध न हो जाए, और किसान के मन में आज भी उनका विरोध है। ये तो धोखाधड़ी से ये लोग चुनाव जीतते हैं। लेकिन इसका इफेक्ट पड़ रहा है, मतलब किसान कह रहे हैं कि हम लोग को घर बैठे 6,000 आ रहे हैं, 12,000 आ रहे हैं, तो इसके बारे में क्या ख्याल है? आप भी कर सकते थे, आप लेकिन छोड़ो अभी नहीं है, लेकिन भविष्य में आप कुछ कर सकते हैं इस बारे में कि आप इससे अच्छा कुछ ला सकते हैं किसान एक, एक मेरे को बात बताइए, इज्जत से 2 रोटी खाना या भीख मांग करके 1 रोटी खाना अच्छा होता है? तो क्या हम इंसानियत को काहिल बना रहे हैं, कामचोर बना रहे हैं? इज्जत से जीने का सीख देना भी परिवार के मुखंड, मुखंड का मतलब होता है जो मुखिया है, तो जो परिवार है, ये देश अगर एक परिवार माना जाए तो इसके मुखिया का ये
फर्ज बनता है, उसका दायित्व है कि वो अपने बच्चों को, देश के लोगों को इज्जत से सर उठा करके जीना सिखाए। तो आपका क्या ख्याल है अभी चुनाव तो आ चुके हैं, अभी आपका एजेंडा किसान के बारे में खाली बताइए कि आपका एजेंडा अब अगर कांग्रेस आ जाएगी आएगी चुनाव जीत के तो क्या कर सकते हैं आप, क्या करना चाहेंगे आप? तेलंगाना के तर्ज पे कर्ज माफी इनका होगा, किसानों का, और किसानों के हित की जितनी भी सुविधाएं हो सकती हैं, वो सब लागू होंगी। ये किसान प्रतिबद्ध, कांग्रेस पार्टी इस पे प्रतिबद्ध है। पहिल्यात की पहिल्यापासूनच काँग्रेसने किसानाचं हित पाहिलेलं आहे आणि पुढे देखील पाहणार आहे. जरी काही निर्णय राहून गेले असतील, तरी परंतु जर त्यांची सत्ता आली, तर त्याच्यानंतर ते असे ठोस निर्णय घेणार आहेत, जेणेकरून लाचारी नाही, परंतु त्यांच्या आत्मविश्वासासाठी आणि त्यांच्या ठोस कुटुंबासाठी ते काहीतरी निर्णय घेणार आहेत. या संदर्भात आपल्याबरोबर चर्चा केलेली आहे. कॅमेरामन मी गणेश शिंदे, जी मराठी न्यूज, बार्शी.